जय शिवराय. मी पांडुरंग कदम. हे आमचे मराठा बांधव आहेत. जे गाव कोणतं आहे तुमचं? साबळेवाडी. साबळेवाडी तालुका जिल्हा बीड, तालुका पाटोदा आणि गावाचं नाव आहे साबळेवाडी. साबळेवाडीचे आमचे मराठा बांधव आहेत. त्यांचे व्हिडिओ घेण्यामागचं कारण म्हणजे आपण चालू आहे. आता ही शेवटची वाहनं आहेत भरपूर सारी ऑलरेडी वाहनं गेलेली आहेत. यांचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की यांनी वेगळं जुगाड बनवून या ठिकाणी आपली गाडी इथं आणलेली आहे. एकदा आपण त्यांचं जुगाडच बघूयात. म्हणजे मला वाटतं की याच्यामध्ये काही नाविन्य वेगळेपणा आहे. हे ट्रॅक्टर आहे बघा. ट्रॅक्टरमध्ये आमचे मराठा बघा इथं मध्ये दाखवा देणं व्यवस्था. ही अशी आसनी व्यवस्था आहे. झोपू शकतात, बसू शकतात आणि सुरक्षित मुंबईला पण जाऊ शकतात. हे म्हणजे ज्याला जसं जमेल हे डोकं कोणी लावले असं जुगाड बनवण्याचं सगळ्यांनी मिळून या ठिकाणी हे जुगाड लावणे. बघा इथं सगळ्या व्यवस्था आहे. हे बघा इथं त्यांच्या बॅग इथं लटकवलेल्या आहेत. हे बॅग इथं लटकवलेलं आहे. चार्जिंगची सुद्धा व्यवस्था इथंच करण्यात आलेली. गॅस सुद्धा आहे का? या बात पाठीमागच्या आपण पाठीमागं पण जाऊयात. गॅसची व्यवस्था अगोदर सगळं व्यवस्थित त्यांचं बघूयात. नंतर त्यांच्यासोबत आपण तिथं वेळ प्रसंगी जर वेळ पडलाच खाण्याची व्यवस्था करायची तर ते सुद्धा व्यवस्था या ठिकाणी त्यांच्याकडं. म्हणजे ते तुम्ही का 2-3 महिने राहायचे हिशोबात आलात ते काय 3 महिने लागू 4 महिने लागू 100% आरक्षण घेतो माघारी यायचं नाही. क्या बात आहे. म्हणजे आपला निर्धार पक्का आहे. 4 लागू 2 लागू महिने लागू वर्ष लागू काय घेणे नाही. ज्यावेळेस आरक्षण भेटेल त्याच वेळेस वापस जाऊ. अशा आतापर्यंत काही स्वयंपाक करण्याची रात्रीपासून गरज आणि तुम्हाला मुंबईपर्यंत नाही मुंबईहून येईपर्यंत तरी मला वाटते की गरज पडणार नाही. कारण की तुम्ही मागच्या वेळेस सुद्धा बरेच जण आलेला असाल तर तुम्हाला तुमच्या गावातनं टोटल किती वाहनं आहेत? 10 वाहनं. त्या वाहनं 10 आहे. मागच्या वेळेस किती होती? 5 वाहनं. त्यावेळेस डबल झाली. हीच अवस्था प्रत्येक गावातली. ज्या गावामध्ये मागच्या वर्षी मुंबईला 2 वाहनं होती यावेळेस 4 वाहनं म्हणजे डबल संख्या. आपल्याला एकंदरीत मी रात्रीपासून ऑब्झर्वेशन करतोय. कंटिन्यू रात्री तर 7 वाजेपर्यंत कंटिन्यू वाहनं चालू होती. आता थोडी कमी झाली आहेत कारण की पुढं जाऊन बऱ्याच ठिकाणी मराठा बांधव जाऊन थांबले. काही जण आराम करतात. रात्रभर प्रवास केलेला आहे. तर हे आहेत म्हणजे ते गरजवंत मराठी आहेत. यांना AC हॉटेल लागत नाही, AC गाडी लागत नाही, एखादी AC गाडी म्हणजे AC गाडी लागत नाही. स्कॉर्पिओ असेल किंवा आणखीन टाटा हॅरियर असेल अशा गाड्या लागत नाही. पिकअप हे पहा याच्यात जेवढे पण वाहनं असतील तर बहुसंख्य वाहनं तुम्हाला कोणते दिसतात? पिकअप आणि त्याच्यानंतर आईचं ही वाहनं आहेत. कारण ही गोरगरीब गरजवंत मराठ्यांची वाहनं आहेत. आणि त्याच्याही पाहून येणारे ट्रॅक्टर आहेत. त्याच्यामध्ये जुगाड करून त्या ठिकाणी हे मुंबईला जात आहेत. हे आजोबा तुमच्यासोबतच आहेत का? तुम्ही याच्यातच आलेले आहेत का? आजोबा इथलचे आहेत का? बरं. रात्रीची जर तुम्ही पाहिलं असेल तर इथलच्या जे स्थानिक नागरिक आहेत या नागरिकांना खूप व्यवस्था काळजी घेतली. म्हणजे रात्री झोपण्याची व्यवस्था असेल, सकाळी आंघोळीची व्यवस्था असेल, त्याचबरोबर सकाळी नाश्त्याची आता आपल्या या गाडीवर 11 ते 8 ड्रायव्हर 2-3 ड्रायव्हर असतील एकट्याला करवाना होते. आपल्याला एवढीच विनंती की आपण सर्वजण सुरक्षित राहा, व्यवस्थित काळजी घ्या आणि आपल्याला सुरक्षित मुंबईला पोहोचायचं आणि सुरक्षित वापस त्यामुळे जाताना मानाची काळजी घ्या. मला खूप आपल्या सगळ्यांसोबत जायचं. आपल्या माता भगिनी इच्छा आहे आणि जे इतर OBC बांधव जे आपल्यावरती नितांत प्रेम करतात त्यांच्यासुद्धा आपल्याला सदिच्छा आहेत. त्यामुळे आपल्याला आपण जे काही आपल्या मागण्या आहेत त्या निश्चितच आपल्या पूर्ण होणार आहेत. त्यामध्ये तीळमात्र शंका नाही. कारण की आपला लढा आपण अतिशय म्हणजे शिस्तबद्ध पद्धतीनं संविधानाच्या मार्गाने लढत आहोत आणि आपल्या लढ्याला या ठिकाणी सफल